राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत। त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात 14,294 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय। त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले। मला तुम्ही सांगा ना, हे काम कधी सुरू झालं, कालवा कधी झाला? मांजरपाडा धरणाचं पाणी आज नाही आलं, 5 वर्षापूर्वी झालं बाळापूरला। फक्त सगळंच्या सगळं पाणी स्पीडने येत नाही, ते मध्ये चिरतं, म्हणून त्याला लाईनिंग करावी लागली। तर मला सांगा, जर 250 कोटी रुपयाचं काम असेल तर त्याचे प्लान, एस्टिमेट, बजेट, पैसे हे सगळं करून काम करणं, त्याच्यात काही लोकांनी नाही आमच्या इथे नाही सिमेंट टाकायचं नाही, सिमेंट नाही करायचं, किती तरी अडचणी भांडणं, त्याच्यातून हे काय फक्त काय 4 दिवसाचं काम आहे काय? 2-3 वर्ष याच्यात काम चाललंय आमचं। हे पाणी कसं सगळं येईल इथून, पाण्याचा प्रयोग तर यशस्वी झालेलाच होता, बाळापूरला पाणी आलंच होतं आपलं। फक्त राहिला होता मुद्दा एवढा की हे पाणी सगळं जिरत आहे त्या जमिनीतून, त्या कालव्यातून, आणि फुटतं काही काही ठिकाणी, बंद करावं लागतं। ते स्मूथली कसं पुढे येईल त्याच्यासाठी आपल्याला कोटिंग करावं लागेल। ते काही 4 दिवसाचं काम नाही, पण ठीक आहे, निंदकाचे घर असावी शेजारी, असू द्या, त्यांना त्याच्यामध्ये आनंद आहे, मला माझ्या कामामध्ये आनंद आहे। मी माझा शब्द, आता पाणी एकदा पोचलं की माझा शब्द पूर्ण झाला। 160 किलोमीटर 160 किलोमीटरचा प्रवास आहे, म्हणजे आता राहा जवळजवळ मुंबई नाशिक एवढा प्रवास आहे त्या पाण्याचा, आणि एवढं त्याला कोटे, एवढं त्याच्यावर देखरेख आणि भांडणं त्याच्यामध्ये, काय कोण फोडतोय, कोण काय करतोय, कोण पोलीस स्टेशन।